एखादा हुशार विद्यार्थी बघितल्यावर आपण सहज म्हणतो ना, काय प्रखर बुद्धिमत्ता आहे याची, काय चमक आहे याच्या डोळ्यात. आणि अगदी असंच एखादी व्यक्ती हजरजबाबी, फ्रेश आणि छान पर्सनॅलिटीची असेल, चेहरा मस्तपैकी छान हसतमुख टवटवीत असेल, तर आपण म्हणतो काय चमक आहे ना चेहऱ्यावर. ही बुद्धीची चमक, चेहऱ्यावरची चमक किंवा एकंदरीत पूर्ण पर्सनॅलिटीवर दिसणारा हा ग्लो आहे, तो व्यवस्थित ठेवायचं काम कोण करतं माहिती आहे? आपल्या शरीरातलं पित्त. प्रभा म्हणजे तेज, प्रखरपणा, तेजस्वीपणा हा पित्ताचा मुख्य गुण आहे. आणि त्यानुसार शरीरावर आतून आणि बाहेरून पित्ताचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे जेव्हा कुठंही अगदी उत्साह नसल्यासारखं किंवा अगदी मरगळून गेल्यासारखं वाटतं, एनर्जी नसल्यासारखं वाटतं, त्यावेळेला ह्या पित्ताचं करेक्शन करणं खूप गरजेचं असतं. किंवा केलेला अभ्यासच लक्षात येत नाही आहे, ऐन वेळेला काही आठवतच नाही आहे, अशी जेव्हा काही लक्षणं विद्यार्थ्यांमध्ये दिसायला लागतात, त्यावेळेला सुद्धा पित्ताकडे लक्ष देऊन पित्त प्राकृत कसं होईल याची काळजी घेणं गरजेचं असतं. आणि आम्ही वैद्य लोक हेच आधी करतो आणि इथेच आमची खरी कसोटी असते. तुम्हाला पित्ताविषयी आणखीन काय माहिती आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर नक्की सांगा.